साताऱ्यामध्ये तुम्ही एक पोटेन्शियल म्हणून सॅटर्डे क्लब कुठे घेऊन जाऊ शकतो त्या विजन, मी सातारा चॅप्टर एवढंच बोलतोय, मी पूर्ण नाही. कशी विजन तुम्ही सातारा चॅप्टरला सर आता काय आहे? फार म्हणजे मला फार हा प्रश्नच इतका आवडला. आम्ही आता काय करतो माहिती का, की आम्ही सॅटर्डे क्लबचं 25 वर्षाचं पुढे 25 वर्षात काय होणार रोडमॅप हे बघतोय. तर आता मला असं काय म्हणायचं की आता कुठलाही व्यवसाय हा जेव्हा आपण व्यवसायामध्ये पडतो ना, तेव्हा पहिल्यांदा त्या व्यवसायामध्ये आपण पहिल्यांदा झोकून देऊन काम करतो. म्हणजे त्या व्यवसायाचं बांधकाम आपण करत असतो पहिल्यांदा, बरोबर, म्हणजे बिल्ड करत असतो, फाउंडेशन करत असतो. मग नंतर टीम आली, तुमची टीम आल्यानंतर आपण मग त्या बिझनेसला कन्सल्टंट आला, मग आपण त्या बिझनेसला अलाइन करतो, बरोबर. अलाइन केला की मग एका ठराविक टीम टप्प्यामध्ये असं होतं की अलाइन झालाय, आता माझा काय त्या बिझनेसमध्ये रोल नाहीये, माझी टीम हँडल करते, ती ओनरशिप घेते, ती लिडरशिप करून ती बिझनेस एका पद्धतीनं वाढवते. माझा रोल काय असणार आहे, बाकीच्या बिझनेस अक्वायर करणे. कारण कुठं काही लोकांच्याकडे सेकंड जनरेशन नाहीये, सेकंड टीम नाहीये, मग तिथले बिझनेस आपल्याला अक्वायर करता येते. सॅटर्डे क्लबचा पुढचं प्लॅन असेल तर छोटे छोटे व्यवसाय अक्वायर करणे, या बिझनेसला जोडणे आणि एक जॉईंट व्हेंचर किंवा एक मोठं व्हेंचर तयार करणे किंवा ग्रुप ऑफ बिझनेस तयार करणे. आणि दुसरी गोष्ट आम्ही आता बघितलं की सेकंड जनरेशन अजूनही म्हणावं तसं बिझनेसमध्ये येत नाही. तर आम्ही त्यांना अवेअरनेससाठी सॅटर्डे क्लबमध्ये बोलवते की बाबा रे, हा प्लॅटफॉर्म आहे, हा तुझ्या वडिलांनी तयार केलाय, हा तुझ्या आजोबांनी तयार केलेला आहे, इथं आता तुझ्या वडिलांचं काम झालंय, इथं तुझी गरज आहे, आता हा तुझ्या पद्धतीनं वाढव. म्हणून त्या सेकंड जनरेशनला गायडन्स देणं, त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना कन्सल्टिंग करणं हे सॅटर्डे क्लबचं काम आहे. कारण पुढची पिढी जर नाही झाली तर तुमच्या बिझनेसची लिगसी तयार नाही. आणि जेव्हा लिगसी तयार होईल किंवा जेव्हा जास्त बिझनेस जास्त वयाचा, तेवढा तो लोकांच्या लक्षात राहणार. आज टाटा का लक्षात राहते, बजाज का लक्षात राहते, आज आपले बाबासाहेब कल्याणींचं का हे राहते, कल्याणी ग्रुप का लक्षात राहतो. तर आपल्याला ही छोटा व्यवसाय असू दे, टर्नओव्हर छोटा असू दे, पण त्याच्यामध्ये नाव ब्रँड तयार. तर आम्ही आता म्हणतो की सेकंड जनरेशन तयार करणे, त्याच्या बरोबरीनं तुमच्या व्यवसायामध्ये अलाइन. आणि आम्ही तुम्हाला सांगतो सॅटर्डे क्लबमध्ये मेंटॉरिंग हा आम्ही प्लॅटफॉर्म तयार आहे. आमचा मेंटॉरिंग म्हणजे आमचे मेंटॉर्स आहेत. आम्ही सॅटर्डे क्लबच्या प्रत्येक मेंबरला मेंटॉरिंग करतो, तुझ्या व्यवसायामध्ये शिक्षण देतो त्याला मेंबर डेव्हलपमेंट प्रोग्राम. जसा आम्ही म्हणजे सॅटर्डे क्लबमध्ये मेंबर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे तो आल्यानंतर त्याने सॅटर्डे क्लबमध्ये कार्ड कसं द्यायचं, ब्लेझर कसा हे करायचा, तुझा बिझनेस प्रेझेंट कसा करायचा हे तर शिकवतोच. पण तुझ्या व्यवसायामध्ये आता फायनान्शियल पोझिशन कशी आहे, बॅलन्स शीट मध्ये तुझा आता कॅश फ्लो कसा आहे, तुझ्या बिझनेसमध्ये आता तुझा क्रिटिकल बिझनेस इश्यू कुठे आहे, हे पण आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. फक्त मेंबरशिप घ्यायची, बाकी कुठलेही छुपे खर्च किंवा काही आम्ही खर्च घेत नाही. मेंटॉरशिपचे जे 6 महिन्याचा कोर्स आहे त्याची फी आम्ही फक्त घेतो आणि त्याच्यामध्ये त्याला 1 to 1 अगदी कन्सल्टंट आमचे मेंटॉर त्याला अगदी पूर्ण त्याचा बिझनेस समजून घेऊन त्याला गाईड करतो. हे पण आम्ही आता सातारा चॅप्टरमध्ये करतोय. किती उत्तम आहे, कारण अशी गोष्ट जर मिळेल हेच लोकांना माहित नव्हतं. हो.